गुड मॉर्निंग नीचे. मेहंदी ही डिझाईन तर मला कसं हवंय माहितीये का, मला आपल्या दोघांच्या हातावर असा हाफ हाफ हार्ट असेल आणि माझ्या हातावर जो अर्धा हार्ट असेल त्यावर ए लिहायचं आणि तुमच्या हातावर एल म्हणजे एजे आणि लीला. म्हणजे एजे काल रात्री इथे आले होते आणि त्यांनी स्वतःही मेहंदी काढली. त्यांना फोन करते आधी. अभिराम. हाँ अरे फोन आहे तुझा, घे. आई वेंडर्स आले, इम्पॉर्टंट काम है, वेळ नाही आता. लीलाचा फोन आहे, काहीतरी महत्वाचं काम असेल, उचल. मी नंतर बोलेन तिच्याशी. नंतर बोलणार का माझ्या समोर बोलणार नाही? आई काम आहेत प्लीज. अरे पण लीला. एजे व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लीला. आजी. हो, तुझ्या एजेची आई. काय बेडा बाई, अगं फोन कोण उचलतंय हे लक्षात घेऊन तरी बोल. सॉरी पण आजी तुम्हाला पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं आजी एजे आहेत का? नाही. अगं अभिराम तर 2 दिवसांसाठी बाहेर गेलाय, त्याचं काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणे. फोन इथेच ठेवून गेला. तुला सांगितलं नाही का? काय? हा. नाही मला काहीच बोल. अचानक कशी मीटिंग ठरली आणि परत आजी हे काय आहे? काय ग तू पण जरा गंमत केलेली कळत नाही का तुला लीला? आहे इथेच आहे, जरा कामात आहे तो, नंतर फोन करेल. मी सांगते त्याला तुला फोन करायला. नको नको राहू दे, मी येतेच आहे ना, मग बोलीन त्यांच्याशी. हो देते, हा तुझा निरोप देते. नाहीतरी तो एकदम व्याकुळ झालाय तुला भेटायला. म्हणजे आम्ही सगळेजण ग व्याकुळ झाले आहोत तुला भेटायला. ये तुझी वाट बघतोय आम्ही. तुझ्याशिवाय हे लग्न घर वाटत नाही ग. आजी एजेंना म्हणावं येते मी लवकर. देते, ये लवकर. यश, अरे हे काय, तू रेडी का नाहीयेस? यश, भलत्या वेळी कपाटातले कपडे का बाहेर काढतोयस? ताई असं काय करतेस? रेवती येणार आहे ना आपल्या घरी, तिचे कपडे ठेवायला कपाटात जागा नको का? हा, आता ही रूम, हे कपाट आणि माझी ताई, मला आता सगळंच तिच्याबरोबर शेअर करावं लागणार आहे, म्हणूनच तयारी करतो. यशने किती स्वप्न रंगवली आहेत या लग्नासाठी, आणि मी हे काय करतेय? पण ताई, तू कशासाठी आली होतीस? काय नाही. एजे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. काय?
नाईस. मस्तच आहे. एजे, जमलं की तुम्हाला मेहंदी काढायला? म्हणजे तुम्ही काढलीत ना? मी लीला रात्रभर मी इथे होतो, काम करत होतो. हो का? अरे बापरे. एजे, मग मला वाटतंय आपल्याला आपल्या घरची सिक्युरिटी वाढवायला हवी. म्हणजे बघा ना, तुम्ही इथे होतात, मी तिथे एकटीच होते, टायगर पण होता दारात, तरी सुद्धा कोणीतरी आपल्या घरात शिरलं आणि थेट आपल्या बेडरूम पर्यंत आलं आणि माझ्या हातावर अगदी मला हवी तीच मेहंदीची डिझाईन काढून गेलं. कोण जपत असेल माझं मन एवढं? एजे, तुम्ही हात खिशात का घातलात? मी कुठे? नाही, यू राईट. सिक्युरिटी आपल्या घरची वाढवावी लागेल. दिस इज नॉट. विषय बदलू नका, मला तुमचा हात बघायचा आहे. का? कारण मला माहितीये तुमच्या हातावरी मेहंदी आहे. असं काही नाहीये लीला. असंच आहे म्हणून तुम्ही तो लपवताय, दाखवा ना मला. लीला, तू हे सांगायला इथे आलीस? नाही, मी खरं तर हे सांगायला आले की मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. डोंट ओव्हर थिंक. ओव्हर थिंक. बरं, मग मला सांगा, ही मेहंदी कशी काय आली माझ्या हातावर? आणि बघा ना केवढी रंगली आहे. असं म्हणतात, नवऱ्याचं आपल्या बायकोवर प्रेम असलं ना की मेहंदी रंगते. गुड फॉर यू. लीला, मला खूप कामं पडलेली आहेत. ओके. एजे, ठीक आहे, तुम्हाला कबूल करायचं नसेल तर नका करू, पण मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. लीला, हळदीची खूप कामं पडलेली आहेत, वेळ नाही आपल्याकडे. एजे, लीला. ठीक आहे, नका करू कबूल. लीला, इनफ अँड आउट. ओ अंकल. व्हॉट? आता जर तुम्ही मान्य करणार नसाल की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तर मग मी पण तुम्हाला अंकल म्हणूनच हाक मारणार. फाईन. डू व्हॉट यू फील लाईक. ओके अंकल. आय एम सॉरी यश. मला माहितीये तू तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघतोयस, पण मी तुझं लग्न होऊ नये असे प्रयत्न करते. माझ्यामुळे तुला खूप त्रास होणार आहे. ट्रस्ट मी, मला त्याचा जास्त त्रास होणार आहे, पण मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करतेय यश. दुर्गा, काय झालं? काय नाही. अगं मग रडतीयस का? ते यशचं लग्न आहे ना, म्हणून जरा भरून आलं. नक्की ना? हो नक्की. आलेच. मला माहितीये दुर्गा, तू कितीही दाखवत नसलीस तरी यशच्या लग्नामुळे तू काळजीतेस, पण सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. आणि हे लीला नावाचं प्रकरण आपल्या आयुष्यातून कायमचं संपणार आहे. जर लीलाच या जगात नसेल तर हे लग्न होण्याचा काही संबंधच येत नाही.
लीला लीला अगं ते रेवच्या मुंडावळ्या कुठे आहेत? मुंडावळ्या हा अगं असं काय करतेस? मी ते काल तुलाच दिल्या नाही का? हा तू म्हणालीस की तू तुझ्याकडे ठेवतेस म्हणून. कुठे ठेवल्यात आठवतंय का? हो आता आठवतच नाहीयेत. हरकत नाही ग, सापडतील सापडतील. वाचल आपण शोधूया. चल ये ग, जरा बोलते तुझ्याशी. ये. ते काय आहे वहिनी? ते आपण एवढ्या नवऱ्या मुलाला घेऊन आलो हळदीसाठी आणि आपलं स्वागत करायला साधं कोणी आलंही नाही. नाहीतरी या मोहितेंकडून दुसरी काय अपेक्षा करायची? ताईच ओके, त्याने काय एवढा फरक पडतोय? गडबडीत राहून गेला असेल. आणि तसे आजकालच्या काळात मुलाकडचे मुलीकडचे असं कोणी विचारच करत नाही. इट्स ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चल या. वहिनी, मी काय म्हणते, आपला कालचा मेहंदीचा प्लॅन तर फ्लॉप झाला, पण आज काय करायचं आपण? तुला कालचा धक्का आठवतोय ना? अय्या हो. मला अजून दुसरा कुठलाही धक्का नकोय. तसे ती लीला धडपडी आहेच. आज काहीतरी तोडेल फोडेल सत्यानाश करेलच. आपल्याला फार काही करायची गरज नाही. हा बरोबर आहे तुमचं. चला चला. वहिनी, हात काही पाय दुखतोय माझा. एक काम धड जमत नाही तुला. मुंडावळ्या कुठे आहेत? अगं मावशे, ठेवल्या होत्या. ठेवल्यात मग कुठे आहेत? का सापडत नाहीयेत त्या? तू पण ना, मला वाटलं होतं लग्न झाल्यावर तरी तू सुधारशील, तुला कामं जमायला लागतील, पण नाही. तशीच आहेस तू, वेनडी नुसती. एक कामही धड न जमणारी पावळट लीला. काय आता काय करायचं आपण? तू सांग मला. लग्न करायला काय करायचं आपण? काय करायचं आपण? हं? काय करायचं सांग मला. माझ्या रेऊच्या लग्नामध्ये विघ्न आणतीस तू, कळलं? माझ्या लेकीच्या, माझ्या रेऊच्या लग्नात विघ्न आणतीस तू, कळतंय तुला? मिसेस मोहिते, आले आले. हा जावाई बापू, कारटी नुसते. आले आले आले. काय काय झालंय? काय झालंय? ते मुंडोळ्या हरवल्यात. हो ना. हो म्हणजे काय झालं, मी लीलाकडे ठेवायला दिल्या होत्या रेवतीच्या मुंडावळ्या, आणि आता त्या तिला आठवतच नाही तिने कुठे ठेवल्यात. वहिनी, तुम्ही बोललात तेच तर खरं झालं. आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. सगळा गोंधळ तर लीलानेच घातलं. मी नवीन मागवायचं अरेंजमेंट करतो. नाही नाही, म्हणजे कसं आहे ना जे, देवदेवकाच्या वेळी रेऊच्या कपाळावर ज्या मुंडावळ्या बांधल्या होत्या ना, त्याच मुंडावळ्या आता हळदीच्या वेळी तिच्या कपाळावर असायला हव्यात. शास्त्र असतं ना हे. आणि आता तुम्हाला तर माहितीये ना, लग्नासारखं एवढं एवढं चांगलं पवित्र कार्य आहे घरामध्ये, तर सगळं शास्त्राप्रमाणे रीतीप्रमाणे व्हायला हवं की नको? म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे त्याच मुंडावळ्या हव्या आहेत आणि त्याच लागतील मुंडावळ्या, दुसऱ्या चालणार नाहीत. त्याच मुंडावळ्या
अगं बाई आलात म्हणजे वेळेवरच आलात. छान दिसताय सगळे. जावई बापू छान दिसताय. नवरा मुलगा शोभतोय अगदी. ओ बाई माझीच दृष्ट लागेल. थँक्यू. तुम्ही बसा ना, बसा. मी पाणी आणते. हा बसा बसा. हा आले. बस. नीला, इथे मी मुंडावळ्या शोधते. नीला ऐक, पहिले तू शांत हो. मुंडावळ्या आपण नवीन अरेंज करू शकतो. तू तुझ्या मावशीचं बोलणं. नाही नाही, इथे बघ, आवशेची श्रद्धा आहे ना, म्हणून ती अशी हायपर झाली, बाकी काही नाही. आणि बघा ना, चूक माझीच आहे, माझ्याकडनंच रेवच्या मुंडावळ्या हरवल्या. त्यामुळे आता मावशीच्या समाधानासाठी तरी मला ते शोधायलाच हवे. तू मावशी आईसाठी काही करू शकतेस, राईट? मी जाते, शोधते. हळदीचा मुहूर्त नको ना टळायला.